तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. सर्वांना मोरया. तर आज 27 तारीख. तर माझ्या दिवाळीच्या सुट्ट्या संपलेल्या आहेत आणि आज तर माझं कॉलेज बुडलेलं आहे. मी पुण्याला कॉलेजला आहे, LLB ला. तर आता निघालेलो आहे पुण्याला निघालोय मित्रासोबत. मित्राला मध्येच सोडायचंय आणि तिथनं जायचंय. आता सध्या याला टोचायचं आहे. सध्या साहेबांना B12 ची थोडीशी कमी आहे, त्याच्यामुळं इंजेक्शन वगैरे आणलेलं आहे आपण. कुठे रे इंजेक्शन? तर या ठिकाणी हे इंजेक्शन आहे B12चं. सरांना ह्याच वयात B12 ची कमी भासत आहे. माझ्यासोबत माझा मित्र सुद्धा माळकरी आहे आणि मी असं ऐकलंय की माळकरी लोकांना जास्त करून B12 ची कमी असते. मला काही तशी B12 ची वगैरे काही कमी नाही आहे, पण ह्या साहेबांना एवढ्या कमी वयात कसं काही कमी आली B12 ची काय माहीत. सरांनी काळजी घेणं आवश्यक आहे. मित्राला इंजेक्शन दिल्यानंतर आम्ही गेलो भेळ खायला. तर मित्र हो, आता आपल्या घरची सगळी तयारी झालेली आहे, बॅग भरलेली आहे आपण आणि आता आपल्या मित्राच्या घरी आलेलो आहे आपण. तर मित्र आता त्याचे कपडे भरतोय, त्याचं उरकतोय सगळं. हा आपला मित्र कृष्णा डोले. आपला मित्र कृष्णा नावाचे लई मित्र आहेत मला या ठिकाणी. आमच्या या सरांचं नाव सुद्धा कृष्णा आहे. तर आता आमच्या मित्राचं उरकणार आहे आणि मग आम्ही सध्या पहिल्यांदा तर मित्राला सोडायला त्याच्या कॉलेजला नसरापूरला जाणार आहे आणि नसरापूर होऊन मग कर्वेनगरमध्ये जाणार आहे. तर चला. मित्र हो, आता आपण निघालेलो आहोत आपल्या मित्राला त्याच्या कॉलेजला सोडायला. त्याचं कॉलेज आहे नसरापूरला, नवसह्याद्री कॉलेज त्याच्या कॉलेजचं नाव. आणि पावसामुळे त्याला आपण थांबवून घेतला होता आपल्यापाशी, पण आता त्याला जायची वेळ आलेली आहे. हे आमचे मित्र. तर आता ह्यांना सोडूयात आपण. पावसामुळे जरा जास्तच भिजलो होतो आम्ही आणि निघालोय आम्ही आता सध्या. तर चला आपण जाऊया नवसह्याद्री कॉलेजला. आम्ही मोरगावहून पुण्याला यायला निघालो, पण येताना आम्हाला इतका जास्त पाऊस लागला. त्या पावसामुळे आम्ही इतकं भिजलो, आमच्या सगळ्या बॅग्स भिजल्या, आमच्या कपडे भिजले. त्यामुळे आम्हाला फोन पण बाहेर काढता नाही आले आणि व्लॉगसुद्धा शूट करता नाही आला. त्यामुळे मी डायरेक्ट रात्रीचा सीन काढलेला आहे. आणि ऋषीबाईला सुद्धा मी माझ्यापाशी रूमला आणला होता. पावसामुळे ऋषीबाई सुद्धा भिजलेला होता, त्यामुळे त्याला रूमवर नेला. त्याला पुणे सुद्धा फिरवलं आणि मग त्याला निवांत रात्रीचं नसरापूरला सोडायला आम्ही गेलेलो होतो आणि त्यावेळेस सुद्धा आम्हाला खूप जास्त मजा आली. तर आपण ऋषीबाईच्या हॉस्टेलवर पोचलेलो आहे. ऋषीबाईचं आता सध्या काम चालू आहे. ऋषीबाईया, आणि या ठिकाणी मला तुम्हाला आणखीन एक गोष्ट दाखवायची आहे. तर ती गोष्ट म्हणजे आपले हे ओमबाया, विवेक भैया शेजारीच बसलेले आहेत. तर आपले मोरगावचे ओमबायांसोबत सुद्धा आपली भेट झालेली आहे. ओमबाया तर मित्रांनो, ऋषिकेश भैयाला आपण त्याच्या नसरापूरच्या नवसह्याद्री कॉलेजला सोडलेलं आहे हॉस्टेलला. त्याचं हॉस्टेल बघितलं, त्याच्या तिथनं पार्सल सुद्धा घेतले आम्ही जेवायला. ते म्हणलं जेवायला सांगतो तुम्हाला. तर आता आपण निघालेलो आहे पुण्यामध्ये कर्वेनगरकडे. आता तिथे वारजेला आमच्या मित्राला रूमवर सोडणार आणि तिथनं तसंच कर्वेनगरमध्ये आपल्या रूमवर. तर चला. तर मित्र हो, ऋषीबाईला आपण नसरापूरला कॉलेजवरून सोडून आलो आणि आता या ठिकाणी आपला मित्र विवेक भैयांना मी आता त्यांच्या PGवर हॉस्टेलवर रूमवर जे काय आहे त्यावर सोडायला आलेलो आहे. आणि सर, आपल्या कॉलेजचं नाव काय? RMD सिंहगड कॉलेजमध्ये सर आहेत वारजेमध्ये. आणि आपले सुद्धा कर्वेनगरपासून एक 2-3 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तर ह्यांच्या जागा पोच केलेली आहे ह्यांची आपण. आता आपलं काम झालेलं आहे. आता आपण कर्वेनगरमध्ये आपल्या रूमला जाणार आहे आणि त्याच्या आधी मस्तपैकी जेवण करणार आहे इथं आणि मग कल्टी मारणार आहे. तर मित्रांनो, आता मी विवेकला सोडून माझ्या रूमवर आलेलो आहे आणि या ठिकाणी आपला दिवस सुद्धा संपलेला आहे. आज खूप जास्त पावसात भिजलो, कपडे भिजली, सगळं जे काय आहे नाही ते सगळं भिजलं आमचं.
पण आजचा दिवस खूप ॲडव्हेंचरस होता, त्याच्यामुळे खूप मजा सुद्धा आली. आणि जर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर पुढचे व्लॉग सुद्धा पाहत राहा. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा, घंटा पण वाजवा. बाय बाय.